विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, कला भगवंतराववादी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय व्यावसायिक अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3ला या ठिकाणी मागील तासिकेला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. प्रकरण 3 या ठिकाणी अभ्यासत असताना आपण सुरुवातीस या ठिकाणी उत्पादन आणि रोजगार याविषयी थोडक्यात चर्चा केली. उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत जे काही आहे याविषयी सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यातील पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रोजगारविषयक सिद्धांताचे किंवा सिद्धांताचे जे काही वर्गीकरण आहे त्या संदर्भात रोजगाराचा सनातन सिद्धांताला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सुरुवातीस आपण रोजगारविषयक सिद्धांताचे विचारप्रवाह आहेत त्या विचारप्रवाहाचे वर्गीकरण त्या ठिकाणी अभ्यासले. या वर्गीकरणात रोजगाराचा सनातन किंवा अभिमत विचारप्रवाह असेल, रोजगाराचा केन्स यांचा विचारप्रवाह असेल किंवा रोजगाराचा आधुनिक विचारप्रवाह असेल यावर सविस्तर चर्चा केली. तसेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण रोजगाराचा सनातन सिद्धांत किंवा सनातन दृष्टिकोनाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि यामध्ये आपण त्या ठिकाणी ओळख करून घेतली, प्रस्तावना बघितली, जे सिद्धांताचे विचारप्रवाह आहे याचे वर्गीकरण अभ्यासले किंवा मग त्या ठिकाणी हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अभ्यासत असताना असणारी महत्त्वाची जी काही गृहिती आहे या गृहितांवर चर्चा केली. आज आपण या ठिकाणी याच सिद्धांतामधील महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी या सिद्धांताचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. सनातन सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असे त्या ठिकाणी सांगता येतं की सनातनवाद्यांच्या मते अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप नसेल तर अर्थव्यवस्थेचा पूर्ण रोजगार पातळीला आपोआप समतोल प्रस्थापित होतो. अर्थव्यवस्थेत नेहमीच पूर्ण रोजगार असतो. याचे स्पष्टीकरण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ से यांच्या बाजाराच्या नियमाच्या आधारे दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात हा नियम रोजगाराच्या सनातनवादी सिद्धांताचा गाभा देखील आहे हे देखील आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ जे.बी.सी यांनी प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो या शब्दात आपला बाजाराचा नियम मांडलेला आहे. त्यांच्या मते उत्पादन हे वस्तूसाठी मागणी निर्माण करते. त्यांच्या मूळ स्वरूपात हा नियम वस्तू विनिमयाचे व्यवहार होत असलेल्या अर्थव्यवस्थेला लागू होतो किंवा त्या ठिकाणी लागू पडतो. बाजारात विक्रीसाठी आणलेली प्रत्येक वस्तू ही इतर काही वस्तूंसाठीची मागणी असते. या स्थितीत वस्तूचा पुरवठा व मागणी समान राहून अतिरिक्त उत्पादनाची शक्यता या ठिकाणी निर्माण होत नाही. पैशाचे अस्तित्व विचारात घेतले तरी या नियमास बाधा येत नाही. अर्थव्यवस्थेत जेवढ्या रकमेचे वस्तूंचे उत्पादन होते तेवढीच रक्कम खंड, वेतन, व्याज व नफा या रूपात त्या ठिकाणी उत्पादकांना किंवा उत्पादन घटकांना त्या ठिकाणी मिळत असतो. उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नातूनच मागणी निर्माण होत असल्याने ती पुरवठा एवढीच असते हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. उत्पादन घटकांच्या मालकांना मिळालेले सर्व उत्पन्न व उपभोग्य वस्तूंवर त्या ठिकाणी ते खर्च करतात. या गृहितावर त्या ठिकाणी हे आधारित आहे हा सिद्धांत. हे देखील आपण मागच्या तासिकेला एक गृहित्यामध्ये त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्पादन घटकांना मिळालेले जे उत्पन्न खर्च होत नाही ते बचत केले जाते व बचत आपोआप गुंतवली जाते. बचत व गुंतवणूक यात असमानता निर्माण झाल्यास व्याजदर यंत्रणेद्वारे समानता आपोआप राखली जाते. व्याजदर उच्च असेल तर बचत जास्त असते आणि व्याजदर अल्प असेल तर बचतही कमी असते. तसेच व्याजदर उच्च असेल तर गुंतवणूक व निधीसाठी मागणी कमी असते आणि व्याजदर अल्प असेल तर गुंतवणूक व निधीसाठी मागणी देखील जास्त असते. या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना आपल्याला नेहमी आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात येतं की जे.बी.सी असे मानतो की अर्थव्यवस्थेत शासकीय हस्तक्षेपाचा अभाव असतो. पूर्ण रोजगार पातळीत अर्थव्यवस्थेचा समतोल होतो आणि तसेच प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. म्हणजेच या अर्थव्यवस्थेत जेवढे पण उत्पादन होते किंवा पुरवठा होतो तेवढीच वस्तूंना मागणी देखील निर्माण होते. याचाच अर्थ मला जसं सांगितलं की मागणी बरोबर पुरवठा हा कायम असतो हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत केव्हाही अतिरिक्त किंवा न्यून उत्पादन होत नाही. सनातन अर्थतज्ञांनी मूळ रोजगार परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी से यांच्या या नियमाचा आधार घेतलेला आहे. हे आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवले पाहिजे. या ठिकाणी
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी आपण नेहमी पाहतो की व्यवसाय संस्था वस्तूंचा पुरवठा करतात, तर उत्पादनाचे घटक जसे भूमी, श्रम, भांडवल, श्रम, संघटन यांना मोबदले अनुक्रमे जे दिले जाते ते म्हणजे खंड व्याज वेतन त्या ठिकाणी मिळतात. कुटुंबे ज्या मोबदल्यांचा वापर आपल्या अत्यावश्यक गरजांसाठी वस्तूंच्या मागणीसाठी करतात. म्हणजेच व्यवसाय संस्थांकडून कुटुंब संस्थांकडे व कुटुंब संस्थांकडून व्यवसाय संस्थांकडे खरेदी शक्तीचे हस्तांतरण होत असते. या प्रक्रियेत खंड पडत नाही, कारण मिळालेले सर्व उत्पन्न खर्च केले जाते. तसेच लोक पैशाचा केवळ विनिमय माध्यम म्हणून वापर करत असतात. अल्प काळात वस्तूची मागणी वस्तूचा पुरवठा यात असंतुलन होऊ शकते, पण दीर्घकाळात अर्थव्यवस्थेत विशिष्ट किमतीला वस्तूची मागणी बरोबर वस्तूचा पुरवठा हा नेहमी असतो, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा विशिष्ट व्याजदर असतो, तेव्हा व्याजदराला अर्थव्यवस्थेत बचत बरोबर गुंतवणूक देखील असते. अशा संतुलनाला उत्पन्न बरोबर खर्चही असते, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात पैशाची मागणी बरोबर पैशाचा पुरवठा असून वस्तूंच्या किमती देखील स्थिर असतात. किंमत यंत्रणेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात आपोआप मागणी व पुरवठ्यात त्या ठिकाणी संतुलन साधले जाते व पूर्ण रोजगार ही परिस्थिती त्या ठिकाणी किंवा पूर्ण रोजगाराची प्रस्थापित होतो, हे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रकरण आहे. हा सिद्धांत आहे. या सनातन सिद्धांताचे आकृतीद्वारे आपण स्पष्टीकरण करत असताना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येतं की आकृती क्रमांक 3.1 मध्ये समग्र आर्थिक समतोलाचा जो सनातन दृष्टिकोन आहे, या थोडक्यात या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी OY या अक्षावर किंमत पातळी आणि OX अक्षावर या वास्तव उत्पादन त्या ठिकाणी दर्शविलेले आहेत. आकृतीमध्ये आपण जर व्यवस्थित त्या ठिकाणी लक्ष देऊन काळजीपूर्वक जर आपल्याला पाहिलं किंवा मग त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की AD हा एकूण मागणी वक्र असून तो ऋणात्मक उताराचा आहे, तर AS हा पुरवठा वक्र असून तो X अक्षाला लंबरूप व Y अक्षाला समांतर असा आहे. या ठिकाणी आपल्याला यातून पुरवठा वक्र पूर्णपणे अलवचिक आहे. म्हणजेच A या बिंदूपाशी एकूण मागणी वक्र व एकूण पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात. हे आपण त्या ठिकाणी आपण आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्यास आपल्याला लक्षात येतं. जो अर्थव्यवस्थेचा समतोल दर्शवतो तेव्हा OP ही किंमत पातळी, तर OQ या एकूण वास्तव पुरवठा म्हणजेच एकूण वास्तव उत्पादन GNP आहे. या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं तर सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मध्ये सर्व किमती आणि वेतन दर पैशात व्यक्त असून संपूर्णपणे लवचिक असतात. अशा स्थितीला देशाच्या मध्यवर्ती बँकेने महाग पैसा धोरण स्वीकारले असता पैशाचा पुरवठा घटविला जातो. त्यामुळे पैशाचा पुरवठा म्हणजेच एकूण मागणी असल्याने पैशाचा पुरवठा कमी झाल्याने एकूण मागणी देखील काय होत असते, कमी होते. त्यामुळे एकूण मागणी वक्र हा आपल्याला नवीन म्हणजे AD1 या ठिकाणी तो स्थानांतरित होतो आणि किंमत आणि वेतन दर लवचिक असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार त्यातून जुळवून घेतली पाहिजे. सर्वसामान्य किंमत पातळी OP1 पर्यंत खाली येते, हे आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिसून येते. म्हणजे P वरून P1 पर्यंत त्या ठिकाणी खाली त्यांना त्या ठिकाणी आपल्याला दिसते. सर्व किमती लवचिक असल्याने सापेक्ष किंमत बदलत नाही, त्यामुळे उत्पादनाचे वास्तव परिमाण देखील बदलत नाही. या ठिकाणी उत्पादक पूर्वी इतकेच उत्पादन घेत राहतील म्हणून किंमत OP1 होऊन ती एकूण पुरवठा बदलत नाही, तोच राहील. म्हणून एकूण पुरवठा वक्र Y अक्षाला त्या ठिकाणी समांतर होतो. थोडक्यात असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचा पुरवठा OQ व नवीन पुरवठा OQ1 या ठिकाणी दर्शविलेले आहेत. आता या ठिकाणी OQ आणि OQ1 त्या ठिकाणी जर पाहिलं तर सारखंच राहील. त्यामुळे AS हा एकूण पुरवठा वक्र संभाव्य उत्पादन त्या ठिकाणी दर्शवित असतो. AS त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन लंब त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच यातून साधन संपत्तीच्या क्षमतेची उत्पादनाची मर्यादा असते. त्यामुळे एकूण उत्पादन हे AS इतकेच त्या ठिकाणी वाढू शकते. त्यामुळे मागणीत बदल झाल्यास किंमत पातळीत बदल होतो, परंतु संपूर्ण अर्थव्यवस्था लवचिक असल्याने पूर्ण समतोल प्रस्थापित होतो, असे सनातन अर्थशास्त्रज्ञ मानतात. अशा रीतीने
असंतुलन निर्माण झाले तर स्वयंचलित किंमत यंत्रणेने पुन्हा मागणी व पुरवठा यातील समतोल निर्माण होऊन पूर्ण रोजगार प्रस्थापित होतो. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या आकृतीच्या सहाय्याने किंवा या आकृतीवरून थोडक्यात असं सांगता येईल की सनातन रोजगार सिद्धांत हा स्वतंत्र एक सिद्धांत नसून सर्व सनातन सिद्धांतांचे पूर्ण रोजगार या सिद्धांताचे विचार किंवा विचारप्रवाह मतप्रवाह असून त्यांच्या विचारांचे स्पष्टीकरण यांच्या बाजारविषयक नियमावर आधारित आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सिद्धांताचे आपल्याला असंही सांगता येईल की महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पूर्ण रोजगार ही एक नैसर्गिक व सर्वसामान्य प्रवृत्ती असते. त्यानंतर बेरोजगारी ही अपवादात्मक परिस्थिती असल्यास ऐच्छिक स्वरूपाची असते, त्या ठिकाणी थोडक्यात त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अर्थव्यवस्था ही बंदिस्त आहे, बाजारात पूर्ण स्पर्धा आहे. अर्थव्यवस्थेत एकूण उत्पन्नाबरोबर एकूण खर्च असतो. अर्थव्यवस्थेत असमतोल निर्माण झाल्यास तो किंमत यंत्रणेने आपोआप दूर होईल हे देखील सांगता येईल. बेरोजगारी निर्माण झाली तर ती अनैच्छिक बेकारी ही वेतनदर लवचिक असल्याने वेतनदर कमी करून त्या ठिकाणी ती दूर करता येईल किंवा दूर होईल. अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप होत नाही, म्हणजे थोडक्यात मुक्त व भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बचत व गुंतवणूक यात समानता असते. यात असमानता निर्माण झाल्यास व्याजदरात फेरबदल करून समानता आणता येते. तसेच दीर्घकाळ गृहीत असून दीर्घकाळात एकूण मागणीबरोबर एकूण पुरवठ्यात संतुलन होऊन पूर्ण रोजगारास अर्थव्यवस्था ही संतुलित होते. पैसा यास केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून मागणी असते असं या ठिकाणी या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी दर्शविलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा सिद्धांत आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घ्या की या ठिकाणी किंवा हा सिद्धांत सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मते गुंतवणुकीत जर वाढ झाली तर बचत वक्र किंवा त्या ठिकाणी बचत वक्र देखील मूळ ठिकाणीच राहतो, परंतु बचत व गुंतवणूक समानता राखण्यासाठी व्याजदरात वाढ होत असते हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. पैशावर आधारलेल्या या अर्थव्यवस्थेच्या नियमाची वैधता ही सनातनवादी पैसा संख्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आयर्विन फिशर यांनी पैसा संख्या सिद्धांताचा व्यवहार दृष्टिकोन मांडला. पैसा संख्या सिद्धांत देखील असं स्पष्ट करतो की पैशाची संख्या दुप्पट केल्यास किंमत पातळीही देखील दुप्पट होते आणि या उलट पैशाची संख्या निमपट केल्यास किंमत पातळीही निमपट होते. म्हणजे पैसा केवळ विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो. पैशाच्या पुरवठ्यातील वाढीचा उत्पादन व रोजगार पातळीवर काहीही परिणाम होत नाही हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, रोजगाराच्या या सनातनवादी सिद्धांताचे अंतिम दृष्टिकोन प्राध्यापक पिगू यांनी देखील मांडलेला असून त्यांनी श्रम बाजाराच्या संदर्भात चा नियम स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या मते खुल्या स्पर्धेच्या स्थितीत आर्थिक पद्धतीची प्रवृत्ती श्रम बाजारात आपोआप त्या ठिकाणी पूर्ण रोजगार साध्य करण्याची असते. वेतन रचनेतील ताठरता आणि मुक्त बाजार अर्थव्यवस्थेच्या कार्यातील अडथळे यामुळे बेकारी देखील निर्माण होते. कामगार संघटनांना मान्यता असेल, किमान वेतन कायदा मंजूर करणे असेल इत्यादी मार्गांनी सरकार हस्तक्षेप करते आणि श्रमिक मक्तेदारीयुक्त वर्तन देखील स्वीकारतात, तेव्हा वेतन वाढ होऊन बेकारी देखील निर्माण होते. बेकारी दूर करून पूर्ण रोजगार साध्य करण्यासाठी पैशारूप वेतन कमी करावे लागते ही देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा सिद्धांत रोजगाराच्या सनातनवादी सिद्धांतात पैशारूप वेतन आणि वास्तव वेतन यांच्यातील बदल प्रत्यक्षपणे संबंधित आणि प्रमाणशीर आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. जेव्हा पैशारूप वेतनात घट होते तेव्हा वास्तव वेतनातही त्याच प्रमाणात घट होते व बेकार देखील घट होते, कारण शेवटी अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार साध्य करते. संबंध किमती पैशाच्या संख्येच्या प्रमाणात आहेत या गृहितावर देखील त्या ठिकाणी आधारित आहेत. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत पैशारूप वेतनातील घट वस्तूचा उत्पादन खर्च आणि किंमत यात घट करून त्यांच्या मागणीत वाढ करते असे प्रतिपादन त्या ठिकाणी करण्यात आले आहे. वस्तूची वाढलेली मागणी
पूर्ण करण्यासाठी अधिक कामगारांना वस्तूंच्या उत्पादनासाठी कामावर देखील घेतली जाते, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. रोजगारात वाढ होत असताना पूर्ण रोजगार साध्य होईपर्यंत एकूण उत्पादनात देखील वाढ होते, परंतु जेव्हा अर्थव्यवस्था पूर्ण रोजगार पातळीला येते तेव्हा या एकूण उत्पादन देखील स्थिर असते. भांडवलाचा साठा असेल, तंत्रज्ञानविषयक ज्ञान असेल, साधनसामग्री दिलेली असताना एकूण उत्पादन हे रोजगाराच्या संख्येचे वाढते फलन आहे, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. सनातनवाद्यांची अशी धारणा होती की सामान्य स्पर्धात्मक स्थितीत चलनवाढ होऊ न देता पूर्ण रोजगार राखला जाऊ शकतो, परंतु से यांच्या या नियमाचा प्रत्यय येत असल्याने पूर्ण रोजगार पातळीचे उत्पादन त्या पातळीची मागणी निर्माण करते, असंही देखील त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा सिद्धांत. पुढील भागात आपण नवीन नियमाकडे त्या ठिकाणी बोलणार आहोत, ते म्हणजे JB सेनचा बाजारविषयक नियम. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.